हरिओम. आज शनिवार 25 एप्रिल 2026. हरिओम. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला सांगणार आहेत की संत हे आपला संबंध भगवंताशी जोडतात. ऐकूया. आपलं हृदय विषयाने इतकं भरलं आहे की तिथे भगवंताच्या प्रेमाला जागाच राहिली नाही. बरं, भगवंताचं प्रेम मुद्दाम तिथे घातलं तर ते आत न राहता बाहेर पडतं आणि बाहेर उडून जातं. सामानाने गच्च भरलेली एखादी खोली असते, तसं आपलं हृदय आहे. या हृदयाचा संबंध भगवंताशी जोडण्यासाठी आपल्या हृदयातलं सामान म्हणजे काय, विषय खाली करून त्यांच्या जागी भगवंताचं प्रेम भरणं जरुरीच आहे. साधारणपणे आपला अनुभव असा आहे की एखादी वस्तू आपल्याला पुष्कळ आणि पुन्हा पुन्हा मिळावी तरी तिचा वीट येतो. म्हणून मग जी वस्तू आपल्याला कितीही मिळाली तरी तिचा वीट येणार नाही अशी वस्तू आपण मिळवावी. अशी अवीट असणारी वस्तू एकच, आणि ती म्हणजे भगवंत. राजाने आपल्या नावाचा शिक्का केला आणि जो अतिप्रामाणिक होता त्याच्याजवळ दिला. त्याप्रमाणे भगवंतानी आपलं नाम संतांना दिलं आणि त्यामुळे संत जे करतील त्याला मान्यता देणं भगवंताला जरूरच आहे. आपण आणि संत यांच्यामध्ये मनुष्य या दृष्टीने फरक नाही, पण फरक आहे तो हा की संत हा जसं बोलतो तसं वागतो. तर आपण बोलतो चांगलं आणि वागतो मात्र त्याच्या उलट. आपल्या स्वार्थाच्या आड कोणी आलं की आपण वाईट बोलतो. ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच वस्तूवर दुसऱ्याचे प्रेम केले तर त्याला नावे ठेवतो. आपण नुसती नीतीची तत्व जेव्हा सांगतो तेव्हा अगदी चांगलं बोलतो, पण वागताना मात्र उलट वागतो. यासाठी आपण अशी कृती करूया की आपल्याला नंतर तसं बोलता येईल. गाडीत बसायला मिळा म्हणून आपण काही कोणी गाडीत बसत नाही, तर आपल्याला स्टेशनला जाण्यासाठी मनुष्य गाडीचा आपल्याला आधार घेतो. तसा मोठमोठ्या संतांनी प्रपंच केला खरा, परंतु तो सुखासाठी केला नाही. आपल्या वृत्तीपासून न ढळता इतरांना तारण्याचं काम संतांनी केलंय. बुडणाऱ्या माणसाला जसा दोरीचा आधार द्यावा त्याप्रमाणे संतांनी आपल्याला परमात्म्याचा आधार दिला. चंदनाच्या झाडाजवळच्या झाडांना जसा चंदनाचा वास लागतो त्याचप्रमाणे संतांजवळ राहतो तोही संतच बनतो. काही कष्ट न करता परमार्थ साधणं हे संगतीचं महत्व आहे. आपण प्रपंचात इतके खोल जातो की संतांची हाकच आपल्याला ऐकू येत नाही. ते ऐकू येईल इतक्या तरी अंतरावर असावं. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.